महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26च्या भरतीविषयी अतिशय महत्त्वाची बातमी. उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना. भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे न्यावे लागतील आणि कशा पद्धतीने मैदानी चाचणी होणार याविषयी सविस्तर बातमी जाणून घेऊया. पोलीस भरतीचे ओळखपत्र, ॲडमिट कार्ड सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. तसेच स्वतःची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्डची रंगीत फोटो, कलर झेरॉक्स असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदरहू प्रती सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र, ॲडमिट कार्ड ची प्रिंट 2 प्रतीत व आवेदन अर्जाची प्रिंट 2 प्रतीत, स्वतःचे पासपोर्ट साईज म्हणजेच 5 सेंटीमीटर गुणिले 4.5 सेंटीमीटर आकाराचे ऑनलाईन आवेदन अर्जावर सादर केलेले 6 फोटोंसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उमेदवाराने शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व कागदपत्रे पडताळणीकरिता दिलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी चाचणी व कागदपत्रे पडताळणीच्या दिनांक व वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणासाठी किंवा परिस्थितीत दिनांक बदलून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. शारीरिक मोजमाप अथवा मैदानी चाचणीमध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर त्याच दिनांकाच्या वेळी प्रथम अपील व द्वितीय अपील करण्याची संधी आहे. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक 15/12/2022 किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची कागदपत्रे उमेदवाराने पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक भरतीसाठी अर्हता प्रमाणपत्र, सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांचा पुष्टीसाठी विधिग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक 15/12/2022 कट ऑफ डेट पर्यंत किंवा त्यापूर्वीची प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे. त्यानुसार आवश्यक ती मूळ प्रमाणपत्रे, क्रीडा प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल व अर्हता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे शारीरिक चाचणी, लेखी चाचणी व कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल. ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राह्य धरून तात्पुरती निवड यादी करण्यात येईल. सदर निवड यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहील. भरती निकषाची पूर्तता करत नसल्याचे आढळल्यास आपली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराने गैरवर्तन किंवा गैरकृत्य, भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल. पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा, अपघात, नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता व वैद्यकीय पात्रता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे व स्वतःची सर्वातोपरी काळजी घ्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक व ईमेल कृपया बदलू नये. भरतीबाबतच्या सूचना आपण नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक अथवा ईमेलवर देण्यात येतील. प्रवेशपत्रावरील फोटो, उमेदवाराचे नाव व इतर तपशील सुस्पष्ट व वाचनीय राहण्याची काळजी घ्यावी व प्रवेशपत्र भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आवश्यक असल्यामुळे त्याचे जतन करावे. प्रवेशपत्रातील उमेदवाराची माहिती उमेदवाराने ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीनुसार दिलेली असल्यामुळे सदरहू माहिती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र, कागदपत्रांची अंतिम पडताळणीस अधीन राहील. प्रवेशपत्र प्राप्त झाले म्हणून उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबतच्या सूचना, निकाल वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जातील. त्याप्रमाणे उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी व सूचनांसाठी वेळोवेळी जाहिरातीत दर्शविलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. महिला उमेदवार. ज्या महिला उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहेत अशा महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनी विवरणपत्र शारीरिक चाचणीपूर्वी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जर त्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अथवा विवरणपत्र उपलब्ध करून देत नसतील तर त्यांना महिला आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही. उमेदवारांनी शारीरिक चाचणीकरिता हजर राहतेवेळी मूळ सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणण्याबाबत. उमेदवार यांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी हजर राहतेवेळी आवश्यक ती मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल, आधार कार्ड, पॅन कार्ड, LMV लायसन्स, आवेदन अर्जाची छायांकित प्रत इत्यादी सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन दिलेल्या तारखेस वेळेवर उपस्थित राहावे. तर यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.
तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.